लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राजीवनगरमधील मस्जिदमधील नमाज अखेर बंद। अनेक वर्षापासून मस्जिद हटवण्याची हिंदू जनसंपर्क कार्यालयाची होती मागणी। नाशिकच्या राजीवनगरमधील विशाखा कॉलनीतील नुरानी मस्जिद व अंजुमन ट्रस्टने उभारलेली अनधिकृत मस्जिद अखेर बंद करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून या मस्जिद हटवण्याची मागणी हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सातत्याने केली जात होती। नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून अखेर मशिदीला टाळे ठोकण्यात आलं होतं। मात्र निवासी इमारतीचा परवाना असतानाही त्याचे धार्मिक स्थळामध्ये रूपांतर करण्यात आल्याचे कार्यालय प्रमुख सागर देशमुख यांनी निदर्शनास आणून दिलं होतं। त्यानंतर महापालिकेने मशिदीवरील घुमट व मिनार त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले। महापालिकेच्या नोटिशीची मुदत संपूनही अतिक्रमण जैसे थे असल्याने देशमुख व स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। अखेर आज नुरानी मस्जिद व अंजुमन ट्रस्ट यांनी स्वखर्चाने घुमट व मिनारचे बांधकाम हटवण्यास सुरुवात केली। गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित असलेला हा वाद मिटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.